फुलांचे संमेलन. इयत्ता दुसरी पाठ 24 फुलांचे संमेलन. एका सुंदर बागेत सकाळीच फुलांचे संमेलन भरले होते. जाई जुई कर्दडीची सगळीकडे वर्दळ होती. झेंडू कन्हेरी जास्वंदी दिसत होते आनंदी. पिवळा आणि हिरवा चाफा शांत बसले होते. पांढरा मोगरा स्वच्छ सदरा घालून इकडून तिकडे फिरत होता. सगळ्यांच्या स्वागतासाठी तळ्यातले कमळ डोलत होते. निशिगंधाच्या वासाने वातावरण प्रसन्न झाले होते. सगळ्या बागेत फुलांच्या सुगंधाने फुलपाखरांना आमंत्रित केले होते. एवढ्यात एका फुलपाखराने संदेश आणला. सगळी फुले सावध झाली. आपापल्या जागेवर ताट उभी राहिली. मग गुलाबाच्या लाल टपोऱ्या सुंदर फुलांचे ऐटीत आगमन झाले. बागेतल्या उंच कट्ट्यावर गुलाबराजे बसले. सगळीकडे शांतता पसरली. सदाफुलीने छान गाणे म्हटले. माझ्या बोटात जादू आहे बघा बघा बघा. कधी कधी बोट माझे डोळे बंद करता. कधी कधी बोट माझे डोळे बंद करता. वाईट काय बघूनही सगळ्यांना सांगता. वाईट काय बघूनही सगळ्यांना सांगता. झेंडूने गोष्ट सांगितली. फुलपाखरांनी नाच करून दाखवला. निशिगंधाने गुलाबराजांचे स्वागत केले. जाई जुई बाजूला उभ्या राहिल्या आणि गुलाबराजे उभे राहिले. मोठ्या उत्साहाने त्यांनी आपले भाषण सुरू केले. आजपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या स्वागतासाठी मीच पुढे असायचो, पण आज माझे स्वागत मन प्रसन्न झाले. मित्रांनो, आपला सुगंध असाच जलवत राहावा. प्रत्येकाच्या जीवनात आनंद फुलावा. धन्यवाद. सगळ्या फुलांनी पाकळ्या हलवल्या. जणू काही त्यांनी टाळ्याच वाजवल्या आणि तेथेच फुलांच्या संमेलनाची सांगता झाली. अनन्याला अचानक जाग आली आणि पाहते तो काय, तिच्या वाढदिवसाला सगळ्या मैत्रिणी हातात वेगवेगळी फुले घेऊन आली होती.